नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा तुमचं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शाळेवरती शिकवणारे म्हणजे अनुदानित शाळेवरती शिकवणारे जेवढे काही शिक्षक सेवक आहेत, आपल्याला माहिती आहे मागच्याच 2022च्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये जे शिक्षक म्हणून नियुक्त झाले, एक शिक्षक सेवकाचा कालखंड असतो ज्यामध्ये प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक. शिक्षक सेवक कालखंडामध्ये अशा शिक्षकांना साधारणतः प्राथमिकचा असेल 16,000 मानधन, माध्यमिकचा असेल 18,000 मानधन आणि उच्च माध्यमिक असेल यांच्यासाठी 20,000चं मानधन दिलं जातं. आपल्याला माहिती आहे या कालखंडामध्ये अशा या मानधनावरती 3 वर्ष शिक्षक सेवक म्हणून काम करणं खूप जिकरीचं असतं आणि खूपच त्रासदायक असतं. आणि अशाचमुळं या शिक्षक सेवकांनी वेगवेगळ्या माध्यमातून अनेक वेळा आवाज देखील उठवलेले आहेत, मागणी देखील केलेली आहे. आता नुकतंच पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्या पावसाळी अधिवेशन त्यामध्ये अनेक शिक्षक आमदारांनीही त्यांची याच असणाऱ्या प्रश्नांविषयी आपल्या शिक्षण मंत्र्यांपुढे ही मागणी करण्यात आली. वेगवेगळ्या दाखले देण्यात आले, उदाहरणं देण्यात आली आणि त्यांच्याकडे या शिक्षक सेवकांच्या मानधनाविषयी चर्चा करण्यात आली. परंतु शासनाने त्यावरती काय प्रतिक्रिया दिली, तर अनुदानित शाळेतील जी काही शिक्षक सेवक आहेत त्यांना तर शिक्षक सेवक काळ हा बंधनकारक असणार आहे आणि मानधन हे कशा पद्धतीने आकारण्यात आलेले त्यावरती चर्चा करण्यात आली आणि यावरती अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत. म्हटलं जातंय की आमच्या घामाची किंमत सरकारला दिसत नाही का आणि एका तुटपुंजा पगारावरती आम्हाला काम करावं लागतंय का. शिक्षक सेवक हे जी काही ही पद्धत आहे तीच रद्द करण्याची मागणी केली जाते. संपूर्ण बाबीवरती आपण फोकस टाकूयात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण या गोष्टीवरती काय काय प्रतिक्रिया दिले गेलेल्या आहेत, कोणकोणत्या मागण्या केलेल्या आहेत आणि प्रशासनाचं यावरती काय उत्तर आहे त्यावरती चर्चा करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, माहिती नक्कीच तुम्हाला आवडेल. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडले असेल लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, असाच शिक्षक सेवकांचा प्रश्न ऐरणीवरती आहे. अगदी त्याच पद्धतीने टीईटी सुद्धा जी आपल्याला माहिती आहे पेपर फुटीमुळे पुढे ढकलण्यात आली, कधी होईल याच्याबाबत साशंकता आहे. विद्यार्थ्यांच्या तयारीत खंड पडू नये यासाठी आपण अत्यंत माफक दरामध्ये अगदी 999 रुपयाच्या अगदी माफक दरामध्ये आपण पेपर 1 आणि पेपर 2 ची परिपूर्ण तयारीसाठी रेकॉर्डेड बॅच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर, गुरुवर्य 1.0 आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. बॅचची सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहे. काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा. बॅच विषयी सगळ्या डिटेल जाणून घ्या. नक्कीच तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल यात मात्र शंका नाही. चला जाऊयात आलेल्या महत्वपूर्ण अपडेट कडे आणि त्यातल्या संपूर्ण बारकावे आपण समजून घेऊ की मुद्दा काय आहे, नेमकी मागणी काय आहे आणि प्रशासनाचं उत्तर काय आहे. जे हेडलाईन मध्ये दिसते, अनुदानित शाळेतील शिक्षक सेवक कालावधी बंधनकारकच, आर्थिक कारण देत राज्य शासनाचा नकार आणि यामुळे विविध शिक्षक संघटनांनी यावरती नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे. आजच्याच पुढारी या वृत्तपत्रात आलेली ही बातमी आहे आणि आपण ती त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. बघा काय काय ते भूमिका काय आहे, प्रश्न काय आहे त्यावरही आपण पाहणार आहोत. आता यामध्ये 2-3 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. राज्यातील 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक सेवक योजना रद्द करून समान कामासाठी समान वेतन देण्याची मागणी पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. मात्र राज्य सरकारने सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत शिक्षक सेवक योजना रद्द करणे शक्य नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे मागणी जोर धरतोय परंतु त्याला प्रशासन दाद देत नाहीये, शक्य नाही म्हणताय. त्यामुळे शिक्षक सेवकांवरती विविध शिक्षक संघटनेतून नाराजी व्यक्त होत आहेत. आपल्याला माहिती आहे आता त्यावरती चर्चा देखील झालेली आहे. विधानसभेत आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, अशोक उर्फ भाई जगताप, राजेश राठोड, जयंत आसगावकर, सतेज उर्फ बंटी पाटील, अभिजित वंजारी, डॉक्टर पद्मा सातव आदी सदस्यांनी शिक्षक सेवक योजना रद्द करणे, मानधन वाढ करणे, सेवेचा कालावधी कमी करणे आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
यावरती उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षण सेवकांच्या 3 वर्षाच्या कालावधीसाठी मानधनावरती नियुक्त केले जाते. या कालावधीनंतर कामाचे मूल्यमापन करून नियमित सेवेत समावेश केले जातो. तसेच शिक्षण सेवकांचा सेवा काल, वेतन श्रेणी आणि निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरला जात असल्याचं सांगितलं. म्हणजे ती पूर्ण पार्श्वभूमी सांगितली की कशा पद्धतीने शिक्षक सेवक धरला जातो आणि मानधन कसं ठरलं जातं खाली दिलेलं आहे. सरकारने 7 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार शिक्षक सेवकांच्या मानधनात वाढ केली. पूर्वी 6, 8, 10 अशा पद्धतीचा क्रायटेरिया होता, तो वाढून आता काय केलेला आहे, प्राथमिक शिक्षक सेवकांना 16,000, माध्यमिक शिक्षक सेवकांना 18,000 आणि उच्च माध्यमिक शिक्षक वर्गांना 20,000 रुपये मासिक मानधन निश्चित केले जात असल्याचंही स्पष्ट केलं. मात्र या सर्व बाबी आणि राज्यावरील आर्थिक भार लक्षात घेता शिक्षण सेवक योजना रद्द करणे सध्या शक्य नसल्यासारखे सरकारकडून नमूद केलेलं आहे. शिक्षक सेवक म्हणून काम करत असल्याने शिक्षक, आणि साहजिकच आहे एवढ्या तुटपुंज्या पगारावरती काम करणं त्यांनाही अशक्य आहे आणि यामुळे नाराजी तर उद्भवणं स्वाभाविक आहे. आता यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. काय आहेत बघा, शिक्षक सेवकांकडून नियमित शिक्षकांप्रमाणे पूर्ण वेळ काम करून घेतले जात असून त्यांना पूर्ण वेतन व समान सुविधा मिळत नसल्याचा मुद्दा संघटनांनी पुन्हा उपस्थित केला. आपल्याला माहिती आहे शिक्षक सेवक म्हणून नियुक्त झाला याचा अर्थ त्याला वेगळी कामं असतात आणि शिक्षक जे पूर्वीपासून शिक्षक तिथं कार्यरत आहेत त्यांना वेगळी कामं असतात का? नाही, काम अगदी सारखंच असतं आणि सारख्याच पद्धतीने त्याचा अवलंब केला जातो. मग जर असं असेल तर मग मानधन देताना, पगार देताना एवढा तफावत का? त्यामुळे पूर्ण वेतन व समान सुविधा मिळत नसल्याचा मुद्दा शिक्षक संघटनांनी पुन्हा उपस्थित केला. आर्थिक अडचणीचे कारण देत शिक्षक सेवकांच्या मागण्या वारंवार प्रलंबित ठेवणे अन्यायकारक असल्याचं देखील अनेक शिक्षक संघटनांचं मत आहे. आता यावरतीच एक छान अशी प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेऊयात. आपल्याला माहिती आहे प्रचलित असं नाव, सरकार म्हणतं आर्थिक भार, पण हा भार नेमका कोणावरती टाकला जातोय? गेली अनेक वर्ष तुटपुंज्या मानधनावरती हजारो शिक्षक सेवक स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा बाजूला ठेवून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवित आहेत. स्वाभाविक आहे, अत्यंत समर्पक असं प्रतिक्रिया दिलेली आहे. आमच्या घामाची किंमत सरकारला दिसत नाही का? समान काम करूनही आम्हाला दुय्यम वागणूक हा केवळ शिक्षक सेवकांवरती आहे. बघा, काम तर समान करतोय, आपल्याकडे नियम आहे समान काम समान वेतन. मग जर काम समान करतोय मग आम्हाला आमच्यावरतीच हा अन्याय का? जर असं असलं तर मग साहजिकच आहे आमच्या घामाची किंमत सरकारला नाहीये का किंवा दिसत नाहीये का? अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत आणि आम्हाला दुय्यम वागणूक दिली जाते. सरकारने अन्याय तात्काळ थांबवा, अन्यथा प्रत्येक शिक्षक सेवक आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असं स्पष्ट मत व्यक्त केलेले संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष बीएड स्टुडंट असोसिएशन, अगदी समर्पक असं त्या बाबत प्रतिक्रिया दिल्या गेलेल्या आहेत. आणि वेगवेगळ्या स्वरूपात अनेक शिक्षक आमदारांनीही पावसाळी अधिवेशनात याविषयीचा आवाज उठवला गेलेला आहे. आपल्याला माहिती आहे हे अनेक दिवसापासून अशी नाराजी आहे शिक्षक सेवकांकडून. यावरती बऱ्याच वेळा आपण बघतोय आवाज उठवला जात आहेत, आंदोलनं होत आहेत किंवा एक प्रकारचा असंतोष आपल्याला पाहायला मिळतोय. आता बघूयात सरकार याला कशा पद्धतीने दाद देते. आपल्याला माहिती आहे शिक्षक जे आता स्वप्न पाहतायत, जे विद्यार्थी वर्ग जे स्वप्न पाहतायत शिक्षक बनण्याचं, उद्या त्यांनाही या समस्याला सामोरं जायचंय. जे शिक्षक सेवक म्हणून कार्यरत आहेत त्यांना तर ह्या समस्या सध्या स्थितीला भेडसावत आहेत. प्रशासनानं यावरती नक्कीच तोडगा काढणं गरजेचं आहे. आत्ताच्या कालखंडामध्ये अशा मानधनावरती खरंच काम करणं शक्य आहे का? ह्याबाबतही आत्मपडताळणी करणं प्रशासनाचं काम आहे. बघूयात यावरती पुढे जाऊन प्रशासन कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करते, नक्कीच आपल्याला हे पाहता येईल. माहिती कशी वाटली जरूर कळवा. या संपूर्ण असणाऱ्या या प्रशासनाच्या भूमिकेवरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. माहिती आवडली असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्त्वपूर्ण अपडेटसह मी सागर जगताप इथंच थांबतोय.
पुन्हा भेटू अशाच अपडेटसह. गुड बाय अँड टेक केअर.